नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे नाशिक इंडस्ट्रियल एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत। या एक्सप्रेसवेच्या हालचालींना आता वेग आला असून एमआरडीसीने या प्रस्तावित असलेल्या पुणे नाशिक औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी पुणे येथील सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे। तसेच या एक्सप्रेसवेचा कशा प्रकारे आपल्याला फायदा होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रस्तावित असलेल्या पुणे नाशिक औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी पुणे येथील सल्लागाराची नियुक्ती केली असून या सल्लागाराच्या माध्यमातून आता पुणे, अहमदनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे। त्याशिवाय यासाठी लागणाऱ्या आवश्यक जमीन ओळखणे आणि या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर तयार करण्याचे काम या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून केले जाणार आहे। मोनार्स सर्वेयर्स आणि अभियांत्रिकी नावाची ही सल्लागार कंपनी असून साधारणपणे 9 ते 12 महिन्याच्या कालावधीमध्ये ही कंपनी यासंबंधीचे सर्वेक्षण आणि डीपीआर पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे। त्यानंतर या कंपनीने तयार केलेला प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सादर केला जाईल व त्यानंतर महामंडळाच्या माध्यमातून तो राज्य सरकारला सादर केला जाईल। जेव्हा या प्रकल्प अहवालाला राज्य सरकारची मंजुरी मिळेल तेव्हा यासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन सुरू होणार आहे। मित्रांनो, हा कॉरिडॉर पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी खूप महत्त्वाचा असून पुण्यामध्ये जो काही प्रस्तावित रिंग रोड आहे त्याला हा कॉरिडॉर आळंदी परिसरामध्ये जोडला जाणार आहे। तसेच दुसऱ्या टोकाचा विचार केला तर समृद्धी महामार्ग आणि सुरत ते चेन्नई या एक्सप्रेसवेला देखील जोडला जाणार आहे। यामध्ये जर आपण सुरत ते चेन्नई या एक्सप्रेसवेचा विचार केला तर हा 10,000 कोटी रुपयांचा प्रकल्प असून राज्यातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमधून जाणार आहे। त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला यामुळे मदत होणार असून औद्योगिक तसेच शेतीमाल अर्थात कार्गोची देखील जलद वाहतूक करण्यास मदत होणार आहे। तसेच सध्या पुणे, नाशिक किंवा नगरमधून शेतीमाल किंवा औद्योगिक माल हा मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात पाठवला जातो, परंतु या औद्योगिक कॉरिडॉरमुळे पुणे किंवा नगर येथील शेतीमालाची वाहतूक या प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून करता येणे शक्य होणार आहे। या ठिकाणाहून नंतर तो बंदरामध्ये पोहोचवण्यासाठी समृद्धी महामार्गाचा उपयोग करता येणार आहे। महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश व तामिळनाडू आणि तेलंगणा या ठिकाणी मालवाहतूक करणे देखील यामुळे सोपे होणार आहे। त्यामुळे या प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉरमुळे भविष्यकाळात पुणे, अहमदनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांमध्ये बंदर आणि दक्षिणेतील महत्त्वाच्या राज्यांसोबत भक्कम अशी कनेक्टिव्हिटी मिळणार असल्यामुळे नक्कीच याचा फायदा कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात होण्याच्या अपेक्षा आहेत। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।